नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज ही ब्लाऊज डिझाईन बनवू लागले. ही डिझाईन खूप ट्रेंडमध्ये चालू आहे सध्या. तर ही डिझाईन कशी बनवायची तर ते बघा तुम्ही आज. तर वरतून मी गळारुंदी जी आहे ती 2 इंचच घेतलेली आहे आणि खालच्या साईडनं मी 2.5 इंच घेतलेली आहे गळारुंदी. आणि गळा जो आहे तो असा गोल गळा असा आखून घेतला. आता अस्तरवरती मी असा गळा आखून घेतलेला आहे हा. आता आपल्याला हा गळा कॅनव्हासवरती आखवायचा आहे. त्याच्यासाठी मी असं कॅनव्हास पेपर घेतला. आणि जसं आता मी अस्तरवरती म्हणजे गळा जे आखून घेतला होता तसाच हे बघा, वरच्या साईडनं 2 इंच गळा रुंदी दिली. गळा उंची जी आहे ती 8 इंच आहे, तर आपण 8.5 इंच घेतली. आणि खालच्या साईडनं 2.5 इंच गळा रुंदी दिलेली आहे. आणि असा चौकोन आखून घ्यायचा आणि याला हे असा गोल आकार देऊन घेतला. कारण आपल्याला असा राऊंडमध्येच करायचं आहे. ही डिझाईन जी बनवायची आहे ती राऊंड नेकलाच बनवायची आहे. त्याच्यासाठी मी कॅनव्हासचा तुकडा घेतला बघा, असा मी 1 इंच आणि असं त्याला फोल्ड केलं. हे बघा, फोल्ड करून ह्या साईडनं पण 1 इंच घ्यायचा आणि ह्या साईडनं पण 1 इंच घ्यायचा. हे बघा, असा फोल्ड पेपर आहे हा आणि याला असा गोल आकार देऊन घ्यायचा. हे बघा, थोडासा असा गोल एकदम व्यवस्थित गोल नाही वाटू लागलं मला, म्हणून मी थोडा परत त्याला असा राऊंड शेपमध्ये गोल आकार दिला. हे बघा, आता छानपैकी असा गोल आकार झाला. आणि हा जो पेपर आहे ना, तर हा असा ठेवून आखून घ्यायचं त्याच्यावरती, कारण आपल्याला ती डिझाईन बनायची आहे. त्याच्यामुळं मी वरती थोडासा भाग सोडून दिला, कारण आपल्याला तो शोल्डरमध्ये येणार आहे. त्याच्यामुळं ते थोडंसं वरती सोडून द्यायचं. अर्धा 1 इंच जरी सोडून दिलं तरी चालतं, कारण अर्धा इंच तरी आपलं शोल्डरमध्ये दाबण्यात जातं. आणि जेव्हा आपण इथं मध्ये जे फोल्ड केलेलं असतं ना, तिथं ते फोल्ड करूनच ठेवायचं, कारण मग तिथला व्यवस्थित आकार येऊन जातो. हे बघा, मी असं फोल्ड करून ठेवलं आहे ते. आणि मधल्या याच्यापासून आपण असा आकार द्यायला अशी सुरुवात करायची. आता आपल्याला गळा रुंदी तेवढी पाहिजे ना, त्याच्याबरोबर त्या रेषेच्याच टोकावरती याचं टोक आलं पाहिजे. कारण लई मध्ये जर गेलं तर मग आपला गळा कमी रुंद होईल. त्याच्यामुळं असं बाहेरच्या साईडनंच हे करून आखून घ्यायचं. हे बघा, असं आखून घ्यायचं त्याला. आणि वरती जे आहे ते वरती मी तसं अर्धा इंच ते 1.25 इंच तसं सोडून दिलं. आता याला कट करून घ्यायचं आहे. सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. बाहीला पण बनवता येते ही. बाहीला पण छान वाटते ही डिझाईन जर बनवली तर. आणि ज्यांना कोणाला अशी डिझाईन आवडत नाही किंवा कोणाला लेस लावलेली पण आवडत नाही ब्लाऊजला, तर त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप छान आहे. तर आता ही कस्टमरचे ब्लाऊजला मी डिझाईन बनवू लागले, तर त्यांना लेस लावलेली नाही आवडत आहे, तर त्यामुळे लेसचा यूज करू नका, बिना लेसचं डिझाईन बनवा. तर मग मी बिना लेसची डिझाईन बनायची, तर मग मी ही डिझाईन सुचली मला की आपण ही अशी डिझाईन बनवूया की लेस पण लावायची गरज नाही आणि दिसायला पण छान दिसते. हे बघा, जसं आपण आखलेलं आहे तसं गोलमध्ये कट करून घ्यायचं. हे बघा, एकसारखे आपण तसं माप घेऊन जर केलं ना, तर मग एकसारखे आपले जे गोल जे आहे ना, तर ते पण आपले एकसारखे येऊन जातात. आता हे अस्तर आहे, तर आता मी याला हे लावून दुसऱ्या कपड्यावरती नाही चिटकून घेणार आहे. प्रेस करून डायरेक्ट मी अस्तरवरती चिटकणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता हे असं ठेवून याच्यावरती ठेवायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. आपण जे खडूनं जे आखला होता मी गळा,
तर तो पण असा पलीकडच्या साईडनं पण त्याला असं मार्क करून घेतलं आणि असा ठेवायचा तो आणि याच्यावरती ना आता प्रेस करून चिटकून घ्यायचा अस्तरला. कारण मी दुसऱ्या कपड्याला नाही चिटकत, नाही तर मग दुसऱ्या याला जरी तुम्ही पूर्ण अस्तर ते जॉईंट करून घेऊन दुसऱ्या कपड्याला चिटकलं ना तरी पण उलटलं जातो, छान होतं. पण मी अस्तरलाच हे केलं, अस्तरला चिटकून घेतला हा कॅनव्हास पेपर, जे डिझाईन आपल्याला डिझाईन बनवायचं आहे ते. आणि आता ते गळा पण सरकल्या नाही गेला पाहिजे, त्याच्यामुळे अशा पिना लावून घ्यायच्या साईडना की तो सरकल्या नाही गेला पाहिजे. नाहीतर मग थोडा जरी आपल्या करून सरकल्या जर गेला ना तर मग म्हणजे क्रॉस वगैरे होऊन जातं, त्याच्यामुळे ते होणार नाही, त्याची पण काळजी घ्यायची की त्याच्यामुळे मी अशा पिना लावून घेते की कारण की तो कपडा पण सरकला गेला नाही पाहिजे आणि सरकणार पण नाही, त्याची काळजी घ्यायची. कारण गळा बनवताना खूप काळजी घ्यावी लागते आणि मेहनत पण खूप करावं लागते. त्याच्यासाठी मी काय केलं, हे बघा, अगोदर अशी मध्यभागी पण एक टिप मारून घेतली, कारण की थोडं पण नाही सरकायला जावं म्हणून मी असं मधून एक टिप मारून घेतली मी त्याला. म्हणजे मग आता आपल्याला व्यवस्थित जसा आकार आहे तसा आपल्याला व्यवस्थित कपडा पण फिरवता येतो. आणि असं सगळ्या साईडनं त्याला असं जसे जसे ते आकार आहे, जसं जसं आपल्या कॅनव्हासवरती आहे तसे तसे तुम्ही मशीन फिरवून घ्यायची आणि त्याच्या साईडना शिलाई टाकत यायची. म्हणजे हा गळ्याची साईज जी आहे त्यांची छोटी आहे, 8.5च आहे. नाहीतर मग असा आपल्या नेक जो असतो बॅक नेक काहींचा खूप 10चा 10.5चा असतो, तर त्याला जरी तुम्ही केलं ना तर त्याला पण ही डिझाईन खूप छान दिसते. आणि ह्याचा अशा ब्लाऊजच्या बाहीला आणि गळ्याला जर बनवली तर खूपच छान ब्लाऊज होतं हा. पण बाहीला नाही बनवणार आहे मी आणि नुसती गळ्यालाच बनवायची आहे ही डिझाईन. आणि कसं कॅनव्हास पेपर वापरल्यामुळं काय होतं, कॅनव्हास पेपरने एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. आणि जर का तुम्ही कॅनव्हास पेपर नाही वापरला आणि डायरेक्टच जर कट केलं तर पाहिजे तेवढी अशी व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. जेणेकरून जी कॅनव्हास पेपरनं जी फिनिशिंग येते ती फिनिशिंग मग येत नाही. या सगळ्या साईडनं असं त्याला टिच करून घ्यायचं. नंतर मी अशा पिना ज्या आहेत, आता पिनाचं आपल्याला काही काम नाही त्याच्यामुळे मी पिना काढून टाकल्या. आणि ही जी टिप आहे ना तर मधली ती पण काढून टाकायची. आणि आता जो मधला कपडा आहे तो कपडा कट करून घ्यायचा, तो पण व्यवस्थित कट करून घ्यायचा. कॅनव्हास साईडच्या म्हणजे जिथं आपण टिप टाकलेली आहे त्याच्या थोडंसं त्याला सोडून द्यायचं आणि बाजूनच कट करायचं. आता याची टोक बाहेर येण्यासाठी हे बघा, अशी इथं कैचीचं थोडं थोडं नॉर्मलचं असं कैची मारायची, जास्त पण नाही हे करायचं. कारण की जास्त जर तुम्ही केलं तर ती टीप कट होण्याची शक्यता असते, ती पण नाही कट झाली पाहिजे. कारण आपल्याला पलटण्याला व्यवस्थित मग असे जे कॉर्नर असतात ते वरती येतात, त्याच्यामुळं असं थोडी थोडी अशी क्रॉसमध्ये कैची मारायची त्याच्यावरती. आणि आता याला असं पलटी करून घ्यायचं. हे बघा, एकदम व्यवस्थित असे जसे आहे ना, जसं आपण आखून घेतलं होतं जसे आहे तसेच आकार येतात त्याचे. थोडीशी मेहनत करावं लागते, पण मग छान आपल्याला शिवायचं असलं फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित तर थोडी मेहनत तर घ्यावाच लागते. हे बघा, असं पलटून घेतल्यानंतर अशी डिझाईन बनली ही. तर आपली डिझाईन अशी बनवून झालेली आहे आता. तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि जे काय मी शिकवते ते तुम्हाला समजतं का ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.